नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 36 मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज फक्त डे 36 नाही, तर आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन सुद्धा आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचा, जो आपल्याला भक्तीबरोबरच धर्म, कर्तव्य आणि स्वराज्याची आठवण करून देतो. तर रामदास स्वामी म्हणतात, आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, स्वामी महाराज तो समर्थ माझा. या चरणात सुरुवातीला समर्थ रामदास स्वामी प्रभू रामांना वंदन करतात, कारण राम म्हणजे धर्म, न्याय आणि आदर्श राज्य. मग पुढे रामदास स्वामी म्हणतात, धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मरावे, मारिता मारिता घ्यावे आपले राज्य. इथे मारणं म्हणजे वैयक्तिक राग नाही. याचा अर्थ काय? अन्याय, अत्याचार आणि अधर्माविरुद्ध उभं राहणं. तर मित्रांनो, धर्मासाठी, सत्यासाठी उभं राहताना भीती बाळगू नका आणि लढत लढत आपल्या हक्काचे स्वराज्य मिळवा. मग पुढे रामदास स्वामी आपल्याला थोर व्यक्तींची आठवण करून देतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वामी म्हणतात, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 8वा प्रताप, शिवरायांच्या 8वा संक्षेप भूमंडळी. तर मित्रांनो, रामदास स्वामी म्हणतात की शिवरायांचे रूप, धैर्य, सामर्थ्य नेहमी डोळ्यांसमोर ठेवा, कारण त्यांनीच आपल्याला शिकवलंय, धर्म प्लस शौर्य प्लस न्याय इज इक्वल टू स्वराज्य. तर मित्रांनो, अभंग सांगण्याचा अर्थ एवढाच की आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतोय. संविधान आहे, हक्क आहेत, स्वतंत्र आहे, हे आपल्याला काही सहज मिळालेलं नाही. असे हजारो थोर पुरुष उभे राहून गेले, म्हणून आज आपण निर्धास्त जगतोय. म्हणूनच समर्थ रामदासांचा हा अभंग आपल्याला आजही तेवढाच लागू पडतो की अन्याय बघून गप्प बसू नका, पण रागाने नाही, तर धर्माने आणि नीतीने उभे राहा. तर मित्रांनो, या अभंगातून समर्थ रामदास स्वामी आपल्याला एकच गोष्ट सांगतात की चांगला नागरिक बनणं हीच खरी देशभक्ती आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.